मनोज जरांगे आणि सरकारमधील सगळे सोयरे शब्दावरून गेल्या काही दिवसापासून होत असलेला काथ्याकूट समाप्त होण्याचे चिन्ह दिसत असून काल सरकारच्या शिष्टमंडळानं बच्चू कडू यांच्या मार्फत मनोज जरांगे यांना दिलेल्या कच्च्या मसुद्यामध्ये काही बदल करून आज किंवा उद्या कुणबी प्रमाणपत्रासाठी अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे। म्हणून जरांगे यांनी सरकारला अध्यादेशासंबंधी काही बदल सुचवले। अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत। सरकारचा अंतिम मसुदा काय होता, तर रक्त नात्यातील नातेवाईक पितृसत्ताक सोयऱ्यांना चौकशी अंती प्रमाणपत्र, स्वजातीय विवाहातून तयार सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल, दुरुपयोग टाळण्यासाठी विवाहासंदर्भात पुरावा द्यावा लागेल। आणि या संदर्भामध्ये रवी मुंडे आपले प्रतिनिधी जे आहेत ते अधिक माहिती देतात। रवी, खरं तर सरकारनं अंतिम मसुदा नेमका जो दिलेला होता त्यामध्ये आता जरांगे यांनी काही बदल सुचवलेले आहेत। कुठल्या स्वरूपाच्या बदलांचा यामध्ये समावेश असेल? विशाल, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की मनोज जरांगे यांनी ज्यासाठी हे आंदोलन केलं होतं त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप येत आहे की ज्या मागण्यांच्या स्वरूपामध्ये, आणि यामध्ये प्रामुख्याने जे बदल आहेत जे काल शिष्टमंडळाने मसुदा दिलेला होता कच्च्या स्वरूपामध्ये, त्यामध्ये पेनाने काहीतरी नोंद करून मनोज जरांगे यांनी हे सरकारला सुपूर्द केलेला होता आणि आता ही माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। मनोज जरांगे यांनी कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तशी नोंद आढळल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होणार आहे। म्हणजे शपथपत्र हा पुरावा म्हणून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी होती। याशिवाय स्वजाती विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे नातेसंबंधातील हा शब्द जो आहे त्यांच्यासाठी महत्वाचा होता आणि या अनुषंगाने इतर नातेवाईकांना याचा लाभ मिळू शकतो अशी मनोज जरांगे यांची भावना होती आणि तीच त्यांनी सरकार पुढे मांडलेली आहे। आणि आता मला वाटतं की हे जवळपास पूर्ण झालेलं आहे। आज किंवा उद्या याचा अंतिम अध्यादेश निघू शकतो सरकारकडून। ही खूप महत्त्वाची माहिती असणार आहे। धन्यवाद रवी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जरांगेंनी सुचवलेले बदल यावर आपण नजर टाकतोय। नातेवाईक सोयऱ्यांनी शपथपत्र दिल्यास तत्काळ प्रमाणपत्र, स्वजातीय विवाहातून तयार नात्यांना अर्ज करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।